नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरतर्फे सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुमच्यासाठी आनंददायी, यशदायी व आरोग्यपूर्ण राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. व मित्रांनो, या नवीन वर्षात आपण आपल्यात चांगल्या सवयी बनवण्याचा प्रयत्न करू. कारण आपण आपलं नशीब बदलू शकत नसतो, पण सवयी निश्चितच बदलू शकतो. आणि ज्यावेळेस आपण आपल्या सवयी बदलतो त्यावेळेस आपलं नशीब सुद्धा आपसुकच बदलतं. या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विचाराला समर्पित होऊन आपण सुद्धा आपल्यामध्ये चांगल्या सवयी बनवण्याचा प्रयत्न करूत. आणि पुढे तर आपल्याला यश मिळणारच आहे. त्यासाठी तुम्हाला आतापासूनच तुमच्या पुढील यशासाठी शुभेच्छा. आता आपण जास्त वेळ न घालवता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहा, याआधी तुम्हाला एक मी प्रश्न विचारला होता. भारतातील पहिली AICT कोणत्या शहरात निर्माण करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच लखनौ या शहरात भारतातील पहिली AICT निर्माण करण्यात येणार आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. युनेस्को एशिया प्रशांत पुरस्कार 2023 मध्ये भारतातील कोणत्या स्थळाला उत्कृष्टतेसाठीच्या पुरस्काराने म्हणजेच अवॉर्ड ऑफ एक्सलन्सनं सन्मानित करण्यात आले? तर युनेस्को एशिया प्रशांत पुरस्कार 2023 मध्ये रामबाग गेट अँड रामपार्ट्स या स्थळाला अवॉर्ड ऑफ एक्सलन्सनं सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, नुकतंच हे जे युनेस्को एशिया प्रशांत पुरस्कार जाहीर झाले आहेत, यामध्ये एकूण 12 स्थळांना सन्मानित करण्यात आला आहे. त्यामध्ये भारतातील 6, चीनमधील 5 व नेपाळमधील 1 स्थळाचा समावेश आहे. जे भारताचे 6 स्थळ आहेत त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. आताच आपण पाहिलेलं आहे अवॉर्ड ऑफ एक्सलन्सनं रामबाग गेट्स अँड रामपार्ट्सला सन्मानित करण्यात आलं. हे जे रामबाग आहे कोणत्या राज्यात स्थित आहे? तर पंजाब या राज्यामध्ये स्थित आहे. आणि याची निर्मिती महाराजा रणजित सिंग यांच्या कारकिर्दीत झाली असून याला रामबाग गेट्स असं नाव देण्यात आलेलं आहे. दुसरा पुरस्कार नोट करा, अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन. या पुरस्काराने केरळमधील कुनमंगलम भगवती मंदिर येथे स्थित कर्णिकारा मंडपमला सन्मानित करण्यात आला आहे. व तसेच याच पुरस्काराने चीनच्या फॅनलिंग गोल्फ कोर्स आणि डोंगगुआन गार्डनला सुद्धा सन्मानित करण्यात आला आहे. गुणवत्तेचा पुरस्कार म्हणजेच अवॉर्ड ऑफ मेरिटने गुरुग्राम येथील चर्च ऑफ एफिलिनी, मुंबईमधील डेव्हिड ससून लायब्ररी आणि वाचन कक्ष व नवी दिल्लीतील बिकानेर हाऊसला सन्मानित करण्यात आलेला आहे. व हे जे चर्च ऑफ एफिलिनी आहे याची निर्मिती 1860 मध्ये झाली असून 1862 पासून हा चर्च कार्यरत आहे. शाश्वत विकासासाठीचा विशेष मान्यता पुरस्कार हा कर्णिकरा मंडपम व पंजाबमधील पीपल हवेलीला देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हे पुरस्कार 2000 सालापासून देण्यात येत आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. 100 अब्ज डॉलरची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे? तर आता 100 अब्ज डॉलर संपत्ती असलेल्या जगातील पहिल्या महिला या फ्रँकोइस मेस बनल्या आहेत. फ्रँकोइस मेस या फ्रान्स या देशाच्या नागरिक असून त्या कॉस्मेटिक कंपनी लोरियलची उपकंपनी तिठाईसच्या अध्यक्षा देखील आहेत. व यासहच लोरियल समूहाच्या संचालक मंडळाच्या त्या उपाध्यक्षा देखील आहेत. बरं, अलीकडेच फोर्ब्सद्वारे जी रिअल टाइम अब्ज देशांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे त्यामध्ये सुद्धा फ्रँकोइस मेस यांनी जगातील सर्वात श्रीमंत महिलेचा मान पटकावला आहे. त्यांच्यानंतर यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर ॲलिस वॉल्टन आहेत, तिसऱ्यावर जुलिया कोच, चौथ्यावर जॅकलिन मार्स आणि 5वा क्रमांक हा मेरियम एडल्सन यांनी पटकावला आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. 12व्या दिव्य कला मेळा 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हा जो 12वा दिव्य कला मेळा महोत्सव आहे याचं आयोजन गुजरात राज्यामध्ये करण्यात येत आहे. गुजरातमध्ये कुठे? तर गुजरातमधील सुरत येथे 29 डिसेंबर रोजी या महोत्सवाची सुरुवात झाली असून 7 जानेवारी पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवाची कितवी आवृत्ती आहे? तर 12वी आवृत्ती आहे. व या महोत्सवाचं आयोजन सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे करण्यात येत आहे. बरं, या महोत्सवाचा उद्देश काय आहे? तर देशभरातील दिव्यांग उद्योजक, कारागीर यांच्या उत्पादनांना आणि कारागिरीला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणाच्या हस्ते नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली? तर आता हे जे नॅशनल कोऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया आहे याच्या मुख्यालयाची पायाभरणी अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. व हे मुख्यालय एकूण 7000 चौरस मीटर मध्ये पसरलेलं असून याच्या निर्मितीसाठी एकूण 32 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. व या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना अमित शहा यांनी काही महत्वपूर्ण माहिती दिली आहे, ती सुद्धा नोट करून घ्या. अमित शहा यांच्या माहितीनुसार सध्या भारत दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे व जागतिक दूध उत्पादनात भारताचे योगदान हे 24% इतकं उच्च आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 8 वर्षातच भारताच्या दूध उत्पादनात एकूण 51% वाढ झाल्याची माहिती ही अमित शहा यांनी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा.
केंद्रीय गृह मंत्रालय आणि आसाम सरकारने 29 डिसेंबर रोजी कोणत्या गटाशी एक सामंजस्य करार केला आहे? अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. 29 डिसेंबर रोजी केंद्रीय गृह मंत्रालय आणि आसाम सरकारने उल्फा म्हणजेच युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या गटाशी सामंजस्य करार केलेला आहे. हा जो गट आहे हा आसाममध्ये कार्यरत असून आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता या गटाशी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. याबरोबरच मित्रांनो अजून एक न्यूज नोट करून घ्या. नुकतेच आता केंद्र सरकारने जम्मू काश्मीर मधील तहरीके हुरियत या गटाला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत? मित्रांनो, हे जे विजयकांत आहेत हे एक अभिनेते होतेच, यासह ते एक राजकारणी सुद्धा होते. त्यांनी 2005 मध्ये DMDK म्हणजेच देशिया मुरपोक्कू द्रविड कळगम या पक्षाची स्थापना केली होती व या पक्षाचं नेतृत्व करतानाच त्यांनी 2011 ते 2016 पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून देखील कार्य केलेलं आहे. त्यांना कॅप्टन या टोपण नावाने सुद्धा ओळखले जात असत आणि त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी एकूण 154 चित्रपटामध्ये अभिनय केलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. रिलायन्स जिओने भारत जीपीटीच्या निर्मितीसाठी कोणत्या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे? मित्रांनो, आता रिलायन्स जिओ द्वारे सुद्धा भारत जीपीटी या AI ची निर्मिती करण्यात येत आहे व त्यासाठी रिलायन्स जिओने IIT बॉम्बे सोबत सामंजस्य करार केला आहे. हे जे भारत जीपीटी आहे याचा उद्देश काय असेल तर भारतातील विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठ्या भाषा मॉडेल्स आणि जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे हा या भारत जीपीटीचा उद्देश असणार आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. भारत जीपीटीची निर्मिती रिलायन्स जिओ द्वारे IIT बॉम्बेच्या सहकार्याने करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 8. अखिल भारत वीर शैव लिंगायत महासभेच्या 24व्या संमेलनाचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर आता ही जी अखिल भारत वीर शैव लिंगायत महासभा आहे याच्या 24व्या संमेलनाचं आयोजन कर्नाटक या राज्यामध्ये करण्यात आलं होतं व कर्नाटकमध्ये कुठे तर कर्नाटक मधील दावणगेरे येथे या 24व्या महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो? तर आता हा जो जागतिक कुटुंब दिन आहे हा दरवर्षी 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस प्रथम 1999 मध्ये साजरा करण्यात आला होता व त्यानंतर संयुक्त राष्ट्राद्वारे 2000 सालापासून हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.